नमस्कार, स्वादिष्ट पदार्थ मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण राळ्याच्या पुऱ्या करणार आहोत। यांना सारणाच्या पुऱ्या देखील म्हणतात। या पुऱ्या वर्षभर कधीही करू शकता। लग्नसराईत तर रुखवतासाठी या पुऱ्या बनविल्या जातात। अनेक पौष्टिक गुणधर्म असलेल्या राळ्याला इंग्लिशमध्ये फॉक्सटेल मिलेट असेही म्हणतात। रेसिपी सुरू करण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि मैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी। सर्वप्रथम एका भांड्यात आपण 800 ग्रॅम राळे घेऊयात। आता आपण राळे 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊयात। आपले राळे व्यवस्थित धुवून झाले आहेत। आता धुतलेले राळे एका चाळणीत घेऊ, जेणेकरून अतिरिक्त पाणी निथळून जाईल। आता आपण 200 ग्रॅम तांदूळ घेऊ व राळ्याप्रमाणे 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊयात। आता धुतलेले तांदूळही एका चाळणीत घेऊ, जेणेकरून अतिरिक्त पाणी निथळून जाईल। आता एका सुती कापडावर राळे व तांदूळ व्यवस्थित पसरून घेऊ व 2-3 तास सावलीत सुकायला ठेवू। आपण पाहू शकता आपले राळे व तांदूळ व्यवस्थित वाळले आहेत। आता तांदूळ व राळे व्यवस्थित भाजून घेऊ। यासाठी एका कढईत तांदूळ घेऊ। तांदळाला हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। आता आपण राळे ही गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊ। आपण पाहू शकता राळे व्यवस्थित भाजले गेले आहेत। राळे व तांदूळ थंड झाल्यावर एकत्र करून गिरणीतून दळून आणले आहेत। आपण पाहू शकता पीठ व्यवस्थित बारीक झाले आहे। आता पुऱ्या गोड करण्यासाठी इथे 1 किलो गूळ बारीक चिरून घेऊयात। जर कमी गोड पुऱ्या करायच्या असतील तर पुऱ्यांना गोडवा येण्यासाठी 800 ग्रॅम गूळ वापरू शकता। आता आपण कापलेला गूळ एका पातेल्यात घेऊ। यात 1 वाटी पाणी घेऊ व गूळ वितळून घेऊ। यासाठी चमच्याच्या साहाय्याने गोल फिरवून वितळून घेऊ। आपण पाहू शकता गूळ व्यवस्थित वितळला आहे। आता आपण वितळलेला गूळ गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊ, जेणेकरून त्यात खडे राहणार नाहीत। गाळणीत राहिलेले गुळाचे खडे हाताने फोडून परत गाळून घ्या। आता आपण पुऱ्यांसाठी लागणारे सारण बनवून घेऊ। यासाठी दळलेले राळे व तांदळाचे पीठ घेऊ। त्यात गुळाचे पाणी थोडे थोडे ओतून भिजवून घेऊ। आता आपले पीठ व्यवस्थित भिजले आहे। आता पीठ फुलण्यासाठी 2 तास झाकून ठेवणार आहोत। आता आपण पुरीच्या आवरणासाठी पीठ मळून घेऊ। यासाठी 4 वाट्या गव्हाचे पीठ चाळून घेतले आहे। यात 2 वाट्या मैदा चाळून घेऊ। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ। यात अर्धी वाटी मोहन टाकून चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ। येथे काळजी घ्या की मोहन गरम आहे, त्यामुळे
पिठात मोहन मिक्स करतेवेळी चमच्याचा वापर करा। आता यात थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊ। आता या चमचाभर तेल टाकून पिठाला सर्व बाजूंनी तेल लावून घेऊ। आपले पीठ हे व्यवस्थित मळून झाले आहे, ते आपण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवू। आपले राळ्याचे सारण व्यवस्थित मुरले आहे, ते आपण मोकळे करून घेऊ। आता यात चिमूटभर सुंठ पावडर व अर्धा चमचा वेलची पावडर टाकू। आता आपले पुरीच्या आवरणाचे पीठ व्यवस्थित भिजले आहे, ते पोळपाटावर पुन्हा मळून घेऊ। आता पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याची वाटी बनवून घेऊ व त्यात सारण भरून घेऊ। आपण पुरणपोळी जसं पुरण भरतो तसंच यात आपण सारण भरणार आहोत। जेवढा पिठाचा गोळा घेतला आहे तेवढा सारणाचा गोळा घ्या। आता ही पुरी लाटून घेऊ। पुरी लाटताना थोडी जाडच लाटा, जास्त पातळही लाटू नका, नाहीतर पुऱ्या फुगणारही नाहीत व कडकही होतील। अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपण लाटून घेऊ। आता आपण सर्व पुऱ्या तेलात तळून घेऊ। यासाठी कढईत मी तेल गरम करून घेतले आहे, यात एक एक करून सर्व पुऱ्या तळून घेऊयात। गोल्डन रंग येईपर्यंत आपण पुऱ्या तळून घेणार आहोत। आपण पाहू शकता आपल्या पुऱ्या खूप छान फुगल्या आहेत। अशा प्रकारे तयार आहे आपली राळ्याची सारणाची पुरी। या पुऱ्या आपण लसणाच्या चटणीसह किंवा हटून केलेल्या बेसनासोबत खाऊ शकता। तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।